नमस्कार. मायक्रोग्रीन्सवर आज आपण बघतोय की सगळीकडे चर्चा होत आहे. काय आहे ते मायक्रोग्रीन्स? पाहूया. आपल्या लहानपणी आणि आत्ताही आपण मोड आलेली कडधान्य खातो. पचायला हलकी होतात, पण त्याच अंकुरित कडधान्याला मातीमध्ये किंवा कोकोपीटमध्ये 5 ते 6 दिवस वाढवले, थोडक्यात छोटी छोटी रोपटी तयार केली की मायक्रोग्रीन्स तयार होतात. शाळकरी मुलांसाठी म्हणजे स्कूल गोईंग चिल्ड्रनसाठी हा उत्तम प्रोजेक्ट आहे. आपण जे अन्न खातो ते छोट्या रोपांमध्ये कसे दिसते हे मुलांना जरूर दाखवावे. आजकाल आपण हायड्रोपोनिक ग्रीन सेंटर पाहतो. फक्त हायड्रोपोनिकला सूर्यप्रकाश, माती यांची गरज नसते. हायड्रोपोनिक ग्रीन्सचे बियाणेही विकत मिळते. पण बियाणे विकत न घेता घरच्या घरी असलेल्या बियाणांमधून आपण मायक्रोग्रीन्स उगवू शकतो. चला तर मग पाहूया. कृपया एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये जसे मूग, मटकी, चवळी, मेथी, वाल, वाटाणे, चणे यांना डायरेक्टली म्हणजे न भिजवता कोकोपीटमध्ये अंकुरित करून वाढवणार आहोत. नंतर ते आपल्या आहारात आपण वापरणार आहोत. मायक्रोग्रीन्स आपण मातीमध्ये सुद्धा वाढवू शकतो, परंतु होतं काय, यामध्ये वेळ तर जातोच व आपले मायक्रोग्रीन्स काढताना थोडासा त्रास होतो. मातीसहित काही बीज वर येतात व आपल्याला मायक्रोग्रीन्स खूप स्वच्छ धुवून घ्यावे लागतात. चला तर मग कृतीकडे जाऊया. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही महत्त्वाच्या टिप्स मी शेवटी सांगणार आहे. मायक्रोग्रीन्स ग्रो करण्यासाठी ज्या काही सीड लागतात म्हणजे जे काही बियाणं लागतं त्यामध्ये आपले घरगुती जे आपण वापरतो तेच बियाणं आपण वापरणार आहोत आणि लागलंच तर आपण बाहेरून विकत घेऊ. आता ही आहे मोहरी, राई ज्याला म्हणतात. हे आहे जिरं, क्युमिन जे आपण फोडणीसाठी वापरतो. ही आहे बडीशेप. आता याच्यामध्ये आपण आज जे मायक्रोग्रीन उगवणार आहोत ते आहे सफेद वाटाणा, जो मी 5 तासापूर्वी भिजत घातला होता. आता होतं काय, वाटाणे, वाल, चवळी हे आपल्याला खायला खूप आवडतं, पण काही जणांना डायजेशन प्रॉब्लेम येतो, ते पचत नाही. आणि अशा वेळेस याचे जर आपण मायक्रोग्रीन्स बनवले, हे जर अंकुरित करून याचे प्लांट्स बनवले छोटे छोटे आणि ते कंझ्युम केले तर ते बऱ्यापैकी पचतात. आणि खरंच सांगते की याची चव इतकी सुंदर असते, म्हणजे अगदी भाजीपेक्षा सुंदर मायक्रोग्रीन्सची चव लागते. आता याच्यामध्ये आपल्याला काही खर्च न करता हे आपण घरगुती सगळं सामान घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे ग्रो करणार आहोत कोकोपीट, तर कोकोपीटमध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं एक अर्ध्या तासापूर्वी आणि हे बऱ्यापैकी आता भिजलेलं आहे. मी तुम्हाला सुक्कं कोकोपीट पण दाखवते. तर आता हे कोकोपीट कुठून विकत घ्यायचं, तर आमच्या एरियामध्ये एक दुकान आहे. त्या दुकानाचं नाव, त्यांचा फोन नंबर हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, स्क्रीनवर पण दाखवेन. तर यांच्याकडे सगळी आपल्याला जी काही शेतीची म्हणजे भाज्यांची बिया वगैरे किंवा कोकोपीट किंवा सगळ्या प्रकारची खत, फर्टिलायझर ज्याला म्हणतात, ते चांगल्या किमतीत बऱ्यापैकी मिळतात. तर त्याचं पण मी तुम्हाला माहिती देईन. तर चला तर मग आपण अरेंज. याच्यासाठी मी एक घरातलाच एक ट्रे घेतलाय. तो पण जुना होता, माझ्याकडे फ्रीजमध्ये होता. तर ह्याला मी खालून असे होल करून घेतलेत, म्हणजे पाणी साठून राहणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की अगदी कमीत कमी खर्चात आपण हे मायक्रोग्रीन उगवणार आहोत. आणि खाली मी एक प्लेट ठेवली आहे, म्हणजे जे काही पाणी समजा एक्सेस पाणी झालं तर ते खाली निघून जाईल. आता आपण हे अरेंज करतोय. सुरुवातीला आपण हे जे सुक्क कोकोपीट आहे त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे, ते आपण चारी बाजूला घालून घेऊया. आणि त्यानंतर जे भिजवलेलं कोकोपीट आहे ते पण त्याच्यावर आपण पसरूया.
बऱ्यापैकी कोकोपीट मॉइश्चर होल्ड करतं, पाणी पकडून ठेवतं, जे मातीत होत नाही. हे काम मातीमध्ये होत नाही. कोकोपीटमध्ये मायक्रो ग्रीन्स जर ग्रो केले तर आपल्याला काढायला खूप सोपे जातात. खूप पटकन होणारं काम आहे हे. आणि स्पेशली काय सांगायचंय, पावसाळा आहे, आपल्याला भाज्या मिळत नाहीत, तर त्यावेळेस जर हे मायक्रो ग्रीन्स जर ग्रो केलेले असतील घरी, तर पटकन आपण हे भाजीसाठी, आमटीसाठी वापरू शकतो किंवा कच्चेही खाऊ शकतो. तर ही मी अगोदर हा ट्रे व्यवस्थित बनवून घेते आणि त्यावर मी जे तुम्हाला सांगितलं सफेद वाटाणे भिजत घातले होते ते मी लावते. बघा कसं करते. आणि नंतर आपण वरून जे सुकं कोकोपीट आहे, ज्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे, ते वरून आपण घालणार आहोत. याच्यामध्ये कुठलेही फर्टिलायझर्स वगैरे घालायची गरज नसते. बऱ्यापैकी ग्रो होतं, कारण आपण हे पहिल्यांदा ग्रो करतोय, म्हणजे कोकोपीटचा वापर आपण पहिल्यांदा करतोय. सेम कोकोपीट जर आपण सेकंड टाइम वापरून काही ग्रो करायचं असेल त्यावेळेस मात्र थोडंसं फर्टिलायझर घालावं लागेल. ठीक आहे. आता आपला हा ट्रे तयार झालाय, तुम्ही बघताय. पूर्णपणे हे मी कोकोपीट लावून घेतलंय आणि त्यानंतर हे जे वाटाणे होते ते बघू आपण किती राहतात, कारण आपल्याला थोडी थोडी गॅप ठेवावी लागेल, थोडं थोडं अंतर ठेवावं लागेल. याच्यासाठी ते आपण व्यवस्थित लावून घेऊया. अगदी 1-1 इंचाच्या गॅपने लावलं तरी पण भरपूर झालं. फक्त एखादी साल निघाली असेल वाटाण्याची तर मात्र ते काढून टाकायचं, कारण ते ग्रो होणार नाही, वाढणार नाही. असे आपण सगळे लावून घेऊया पटापट आणि त्यावर मग सुकं कोकोपीट आपण घालूया. म्हणजे आता कसं आहे की वाटाणा म्हटल्यानंतर ती मोठी साईज आहे, याला ग्रो व्हायला थोडा वेळ जाईल, पण ग्रो होणार. याच्या अगोदर पण मी शेंगदाणे चणे ग्रो केले होते. आता बघू आपल्याला किती लागत आहेत हे. तसं आपण एक ठराविक अंतराने हे ठेवत जातोय पटापट. फक्त एकच लक्षात घ्यायचं की आपण म्हणतो की ऑर्गॅनिक भाज्या खायच्या आहेत. जर ऑर्गॅनिक भाज्या खायच्या आहेत तर आपण जे वाटाणे चणे म्हणजे जे पण आपण कडधान्य विकत घेतोय ते ऑर्गॅनिक असायला हवं, तर त्याच्यातून ऑर्गॅनिक प्लांट निघतील. नाहीतर आपण असंच लोकल विकत घेतोय आणि ऑर्गॅनिकची अपेक्षा करतोय तर मग कठीण होऊन जातं. खूप कमी लागलेत मला, कारण हा ट्रे छोटा आहे. जर आपल्याला जास्त पाहिजे असतील प्लांट, जास्त आपल्याला मायक्रो ग्रीन्स वाढवायचं असेल तर मोठा ट्रे घ्यावा लागेल. बस बघू अजून कुठे जागा असेल तर मी लावून टाकते. तर याच्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हे सुकं कोकोपीट आपण घालूया आणि हे पूर्णपणे कव्हर करूया. झालेलं आहे आपलं. आता पावसाचे दिवस आहे, आपल्याला ऊन मिळणार नाही, त्यामुळे आपण हे घरात ठेवू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरात माशा, मुंग्या किंवा झुरळांचा त्रास होऊ शकतो, तर याला आपण प्लॅस्टिकने कव्हर करून ठेवायचं किंवा एखादा सुती कपडा जरी घालून ठेवला याच्यावर सफेद 1-2 दिवसासाठी, जोपर्यंत हे जर्मिनेट होत नाही तोपर्यंत तरी चालेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे ग्रो केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काही महत्त्वाच्या टिप्स ज्या द्यायच्या आहेत, तर याला अगोदर आपण कोकोपीट भिजवून घेतलं होतं, त्यामुळे याला पाणी घालायची गरज नाही. तर पाणी कधी घालायचंय, पाणी कधी द्यायचंय, जेव्हा हे ग्रो होईल, जेव्हा हे 1-2 इंचापर्यंत वाढेल त्यावेळेस थोडंसं आपण पाणी न ओतता
आपण त्याला पाण्याचा थोडेसे शिंतोडे द्यायचे किंवा मग स्प्रे करायचं पाण्याने. तर जेव्हा हे उगवून येईल तेव्हा मी तुम्हाला याच्या अपडेट्स देईन. Hi guys, this is me and thank you so much for watching our videos and please support us.